नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:48 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करते सकाळी। तर अन्वीला आत्ताच पोहोचून आलो शाळेमध्ये 9 वाजता। तर प्रार्थना वगैरे चालू होती, आम्ही गेलो तेव्हा। आणि आता 3 वाजेपर्यंत तिची स्कूल राहणार आहे। 3च्या नंतर सुट्टी होईल, मग 3ला घेऊन येऊ घरी। तर चांगली अशी स्कूल आहे, फक्त फी थोडीशी जास्त आहे। तर सकाळी हे आवरता एवढा झाला आहे पसारा, आणि इकडे स्वयंपाक बाकी आहे अजून। तर चपात्या करायच्या बाकी आहे। तर अर्धा स्वयंपाक करून आम्ही अन्वीला पोस्ट करून आलो आहे। तर शिरा केला होता नाश्त्याला, तर शिरा केला आहे। आणि इकडे भाजी बटाट्याची चटणी केली वाटतं। तर हे बटाट्याची चटणी केली होती अन्वीला नाश्त्याला। हां, नाही जेवायचं नंतर। शिवम काय करतोय? तर शिवम इकडे शिरा खातोय, आणि इकडे दाल दाके मी। तर 2 धान्याचे गोणे घेतले। तर मित्रांनो, बुकिंग करायची 11 ते 3 पर्यंत जातो। नंतर मग थोडासा ब्रेक घेतो, मग पुन्हा जाऊ। तर मित्रांनो, स्कूलमधले सर्व मुलींकडे ना ड्रेस आहे। तर अन्वीला ड्रेस घ्यायचा आहे। तर बघू 8,000 लवकर साचले पाहिजे, तिला ड्रेस पाहिजे ना ते। आणि स्कूल बसचं विचारायचं होतं, पण स्कूल बसचे ड्रायव्हर काय भेटले नाही। तर त्यांनी नंबर दिला आहे, आता त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून हे करावं लागेल। तर 1,000 रुपये असं अंदाज सांगितला आहे। तर स्कूल व्हॅनचा खर्च 1,000 रुपये महिन्याला। 1,000 जास्त होते। तर 1,000 म्हणजे वर्षाची झाली 12,000। तर तिकडे स्कूलची फी झाली, ती टोटल झाली 34,000। म्हणजे 34 आणि 12 किती होतं मित्रांनो? म्हणजे झालेलं 46,000 पर्यंत खर्च येतोय वर्षाचा। तर मित्रांनो, खूपच खर्च आहे। तर शिवम पण म्हणतो मला त्या स्कूलमध्ये जायचं आहे। तर शिवम लागला तर हात करायला, म्हणलं थांब भाऊ, एकाचं होऊ दे, नंतर तुझं पाहू। शिवमला काय आत्ताच टाकत नाही मी, शिवमला घरीच ट्रेन करावं लागणार आहे। आणि त्याला जर टाकलं तर मग खायचे वांदे होऊन जाईल मित्रांनो। एवढे 46,000 रुपये आता खर्च करायचा आहे, खूपच आहे, खूपच खर्च आहे, मोठा खर्च आहे। त्याचा बेनिफिट होतो का नाही काय माहिती, बघू आता। टाकले आता एकदा। तर मराठी मीडियम चांगली होती मित्रांनो, पण काय आता घरच्यांना सगळ्यांचं, आता इथले लोक सगळे म्हणतात इंग्लिश मिडियमचा जमाना नाही। तर कान भरणी चालू राहते याची त्याची, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी काम करावं लागतं। तर कोणी त्याचा विचार करत नाही, हा किती इन्कम कमवतो, किती पैसे कमवतो, आणि खर्च भागवता येईन का, याला जमन का, त्याचा कोणी विचार करत नाही। फक्त लोक म्हणते आमचे पोरं इंग्लिश मिडियमला आहे, तुमचे पण पोरं इंग्लिश मिडियमला टाका। तर चालू राहतं गोंधळ प्रत्येकाचा। कोणत्याही शाळेत गेल्यानं शिक्षण होतं मित्रांनो। मराठी मीडियममध्ये गेलं तर इंग्लिश सब्जेक्ट असते तिथं, पक्षी आपल्या शिकण्यावर असतं। आपण कसं शिकतो, आपण मन लावून शिकतो का, असं तर यंत्रमाने शिकवतो त्याच्यावर असतं। चांगलं शिक्षण घेतलं ना आपण, साधं शाळेमध्ये पण इंग्लिश बोलते माणसं। आता बी एड होते लोक, इंग्लिशमध्ये बोलतात एकदम, पुढे जाऊन शिक्षक होते BA करून, मराठी मीडियमचं शिक्षण घेऊन बी एड करून इंग्लिश स्पेशल सब्जेक्ट घेऊन चांगले इंग्लिश बोलतात फाडफाड। त्याचं काय व्हायचं, शिकायची जिद्द पाहिजे मित्रांनो। इंग्लिश मिडियमला गेलं म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये जास्त हुशार होता, असं काही नाही आहे। तर स्किल आपल्याला घरी पण म्हणजे दुसऱ्या शाळेत पण भेटतं, फक्त ते माणसामध्ये जिद्द असली पाहिजे। आता जायचं आहे 11 वाजता बुक करतो। अजून माझा मोबाईल चार्जिंग उतरून गेली मित्रांनो, चार्जिंग वगैरे करतो जराशी, एका तासात निघतो 11 वाजता। परत 3 वाजता तिला घ्यायला लागेल। आता गाडीचं व्हॅनचं जर निश्चित करून घेतो म्हणजे डोक्याला टेन्शन नाही राहणार, मग कामाचं बघू। तर मित्रांनो, भेटू पुढच्या भागमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू।